नमस्कार. मी विकास झाडे. काल नागपूरमध्ये कविवर्य सुरेश भट सभागृहात अ, किरण माने शो झालाय. किरण माने यांनी अ, इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या दुर्बिणीतून स्टोरी शिवराज्याभिषेकाची सादर केली. संपूर्ण सभागृह खच्चून भरलेलं होतं आणि कालचा 25वा तो रौप्य महोत्सवी शो होता. या शुभारंभाला अध्यक्ष म्हणून प्राध्यापक श्याम मानव सर होते आणि नागपूरकरांना म्हणजे शो सुरू व्हायच्या आधी शिवराज्याभिषेकाचं त्यांनी इतिहासाचे सरांनी जे काही दाखले दिलेत ते एकूणच त्यावर नंतर आपल्याला येता येणार आहे. परंतु मानव सर, हा शो तुम्हाला एकूण कसा वाटला? तुम्ही याबद्दल काय मत व्यक्त करणार? काल दिनांक 14 जुलैला किरण माने शो स्टोरी शिवराज्याभिषेकाची या नावाने एक अतिशय व्यवस्थितरित्या सांगीतिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. त्या कार्यक्रमाला मी चुकून अध्यक्ष होतो. खरं म्हणजे नाट्यप्रयोगाला कोणी अध्यक्ष वगैरे असण्याची प्रथा नसते, पण सुरुवातीला या विषयाची एक सुरुवात करावी यासाठी म्हणून छोटासा एक कार्यक्रम झाला, त्यातला एक भाग होता. विकासजी, तुम्ही जो प्रश्न विचारला की हा शो तुम्हाला कसा वाटला, खरं म्हणजे ही सांगीतिक नाट्यप्रयोग आहे. हा म्हणजे एक सांगीतिका आहे आणि नाट्यप्रयोग या दोन्हीचं एक कॉम्बिनेशन आहे. आजपर्यंत मी जेवढे या पद्धतीचे कार्यक्रम पाहिले तर मला मुळातच हा प्रकार आवडतच नाही. मला तो कंटाळवाणा वाटतो, इफेक्टिव्ह वाटत नाही. आणि त्यामुळे या प्रयोगाला जाताना ज्यावेळेस मी काही ऐकलेलं होतं, जे काही थोडं बहुत, आता मी स्वतःच काही मला बोलायचं असल्यामुळं मी बऱ्यापैकी माहिती या प्रयोगाविषयी काढली, त्याच्यावरनं जी माझी समजूत होती, तर चला आपल्याला बोरही व्हायचं आहे पण एक महत्त्वाचा विषय आहे तो समजूनही घ्यायचा आहे, या तयारीनं मी आलो होतो. मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक वर्ष नाट्यांचं परीक्षण केलेलं असल्यामुळं आणि पुण्या मुंबईत केलेलं असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर नाटकं पाहिलेली आहे, त्यांचं परीक्षण केलेलं आहे. आणि माझ्या वाट्याला काही सुंदर सांगीतिका आल्यात, ज्याला आपण सांगीतिक नाट्यप्रयोग म्हणू या पद्धतीच्या. मी ज्यावेळेस 80 साली पुण्यामध्ये गेलो किर्लोस्कर प्रेसला, त्यावेळेस घाशीराम कोतवाल पुन्हा नव्यानं स्टेजवर आलं, बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर. त्याचा बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर झालेला जवळपास काहीतरी 250वा वगैरे प्रयोग होता. कदाचित माझी संख्या चुकत असेल, पण तो प्रयोग मी पाहिला होता. त्यानंतर अर्थात घाशीराम कोतवाल सगळ्यांना माहीत आहे. घाशीराम कोतवाल विजय तेंडुलकरांनी लिहिलेला आहे, जब्बार पटेल यांनी सादर केलेला आहे, ते दिग्दर्शक आहेत. त्याशिवाय दुसरा अत्यंत चांगला प्रयोग होता, तो म्हणजे जब्बार पटेलनी सादर केलेला, त्यांची जी संस्था आहे त्याच्या वतीनं सादर केलेला, पण पु ल देशपांडे लिखित 3 पैशाचा तमाशा. दोन्ही विषय क्रांतिकारक होते. घाशीराम कोतवाल फारच क्रांतिकारक विषय होता. घाशीराम कोतवाल याचं सादरीकरण आणि नाट्यप्रयोग म्हणून हा या क्षेत्रामधला मैलाचा दगड नव्हे, अंतिम दगड मानला जातो. त्यानंतर मी कट्यार काळजात घुसली वसंतराव देशपांडे यांचा तो प्रयोग पाहिलेला आहे. तोही सांगीतिक नाट्यप्रयोग आहे. फार कमी लोकांच्या वाट्याला वसंतराव देशपांडेंचा प्रयोग पाहायला मिळतो. तो आपण क्रांतिकारक विषयांवरचा असं म्हणू शकत नाही, पण त्याचं सादरीकरण आणि उत्कृष्ट नाट्यप्रयोग, सांगीतिक नाट्यप्रयोग म्हणून तो ओळखला जातो. कालचा प्रयोग पाहिल्यानंतर माझ्या मनावर जे इम्प्रेशन झालं ते सुरुवातीला मी सांगून टाकतो. घाशीराम कोतवाल नंतर इतका इफेक्टिव्ह प्रयोग मी पहिल्यांदा पाहत होतो. म्हणजे थोडक्यामध्ये मला तो कट्यार काळजात घुसले आणि 3 पैशाचा तमाशा यापेक्षाही अधिक अपील झालं. त्याची 2 कारणं होती. पहिलं कारण होतं की जो विषय ज्या पद्धतीनं, थेट पद्धतीनं मांडला गेला, मधला संगीताचा, गाण्यांचा भाग सोडला तर बाकी जो संवादाचा भाग होता तो अगदी थेट होता, काळजाला भिडणारा होता, डायरेक्ट लोकांच्या हृदयात पोचणारा होता आणि तो तेवढ्याच प्रभावीपणे लोकांपर्यंत पोचत होता.
घाशीराम कोतवालमधली सगळी जी गाणी वापरली होती, संगीत वापरलं होतं, ते विषयाचाच भाग म्हणून वापरलं होतं, ते अधिक इफेक्टिव्ह झालेलं होतं. या प्रयोगामध्ये जे बाकीची गाणी आणि सगळी वापरली ती सुसंगत होती, पण विषयाला डायरेक्ट हात घालणारी नव्हती. त्यामुळे खरं म्हणजे खूप डिस्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे, तो भाग बोर व्हायला पाहिजे, पण तसा होत नव्हता. हे या प्रयोगाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यातला जो संवादाचा भाग होता संपूर्ण, ज्याला आपण नाट्याचा भाग म्हणूया, तो थेट लोकांच्या काळजाला हात घालणारा ठरला. त्यातल्या त्यात किरण मानेंनी ज्या पद्धतीनं त्याचा समारोप केलेला आहे, तो समारोप तर अक्षरशः आजच्या काळाशी भिडणारा असल्यामुळं तो अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे. त्यामुळं नाट्यप्रयोग म्हणून हा मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. एक सांगीतिक नाट्यप्रयोग घाशीराम कोतवाल नंतर याला नंबर 2 द्यावा, या पद्धतीचं हे नाटक झालेलं आहे. आणि जेव्हा मी किरण मानेंना सांगितलं की घाशीराम कोतवालच्या तोडीस तोड तुमचा प्रयोग झालेला आहे, ते म्हणाले ही सगळ्यात मोठी पावती आहे, याच्यापेक्षा मोठी पावती असू शकत नाही. कारण त्यांना घाशीराम कोतवाल माहीत असावं नीटपणे. प्रत्येकालाच या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला ते माहीत असतं. तर एक प्रयोग म्हणून हा इतका महत्त्वाचा प्रयोग आहे, इतका उत्तम आहे, अतिशय देखणा झालेला आहे. सर्वसामान्य माणसाला, ज्याला या विषयामध्ये रुची असेल आणि नसेल, त्याला सुद्धा तो कंटाळवाणा होणार नाही. अतिशय आकर्षक, प्रभावी वाटेल या पद्धतीनं तो सादर झालेला आहे. त्याचं कारण ज्या पद्धतीनं कलाकारांनी जीव तोडून काम केलेलं आहे. हा संपूर्ण प्रयोग लाईव्ह होता, संगीतापासून सगळं लाईव्ह होतं. ज्या पद्धतीनं जीव तोडून त्याचं सादरीकरण झालेलं आहे, ते लोकांपर्यंत थेट पोचतं. अर्थात किरण माने अतिशय चांगले अभिनयकर्ते आहेत, अतिशय उत्तम अभिनय ते करतात, अतिशय चांगले नट आहेत. पण ह्यामध्ये त्यांच्या अंगामध्ये खरंच शिवाजी येतो या पद्धतीनं त्यांची मांडणी होते. म्हणजे अंगात येतो, मी अंधश्रद्धेच्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या अर्थाने म्हणत नाही. वक्त्याच्या अंगात वक्ता येत असतो, नटाच्या अंगात ते पात्र येत असतं, या अर्थाने हे वाक्य मी वापरतो आहे. तर त्या अर्थाने किरण मानेंच्या अंगामध्ये खरंच शिवाजी यायचे, खरंच संभाजी यायचे, या पद्धतीनं घडतं आहे. इतका तो अतिशय अप्रतिम पद्धतीनं सादर झालेला प्रयोग आहे. किरण मानेंच्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खरं म्हणजे इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या दुर्बिणीतून पाहिलेला हा शिवराज्याभिषेक आहे, अशीच जाहिरात त्यांनी आधीपासून केली. त्याला अतिशय उत्तम पद्धतीचे पुरावे दिलेले आहेत. त्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा संवाद होता, तो म्हणजे एक सामान्य प्रेक्षक जो हे नाटक पाहतो आहे, तो मधून मधून जाऊन त्यांना प्रश्न विचारतो, आपल्या मनातल्या शंका उपस्थित करतो, ज्या सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनामध्ये उपस्थित होतात त्या. आणि त्याचं उत्तर ज्या पद्धतीनं दिलं जातं, तो प्रकारच फार सुंदर आहे. म्हणजे हा प्रकार फार नवा आहे असं नाही आहे. वगनाट्यामध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणावर वापरला गेलेला आहे पूर्वीपासून. पण तो ज्या पद्धतीनं या ठिकाणी वापरला गेला आणि सध्या ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयी 2 प्रकारची भिन्न मतं सातत्यानं मांडली जात आहेत. एक म्हणजे शिवाजी, ज्यांना एका बाजूनं दीर्घकाळपर्यंत गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी, वर्णव्यवस्थेचे समर्थन करणारे शिवाजी, वर्णव्यवस्थेचं समर्थनच नव्हे तर हिंदू धर्माचं संरक्षण करण्याच्या नावाखाली ब्राह्मणीकरण करणारे शिवाजी, या पद्धतीची जी मांडणी होते, ज्यामध्ये मग पुढे असंही सांगितलं जातं की स्वामी समर्थ त्यांचे गुरु होते आणि त्यांच्या गुरुच्या प्रेरणेमुळेच, म्हणजे स्वामी समर्थांच्या प्रेरणेमुळेच शिवाजीराजांनी हे स्वराज्य निर्माण केलेलं वगैरे आहे. या पद्धतीची एक खोटारडी, इतिहासाचा खऱ्या अर्थानं खून पाडणारी जी मांडणी केली जाते, त्या मांडणीला शह देणारी जी दुसरी मांडणी आहे, त्या मांडणीला सातत्यानं पुरावे मागितले जातात. कारण आधीची मांडणी मोठमोठ्या इतिहासकारांनी केलेली आहे, या पद्धतीची सर्वसामान्य माणसांची समजूत महाराष्ट्रामध्ये करून देण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा जो संवाद आहे या दोघांमधला, किरण माने स्वतः त्याचं उत्तर देत आहेत, नाटकाचे प्रमुख या अर्थानं. आणि दुसऱ्या बाजूनं सर्वसामान्य माणसाच्या वतीनं एक प्रेक्षक बनून एक अभिनेता हा प्रश्न विचारतो. या संवादातनं हे नाटक अतिशय सुंदर खुलत जातं आणि ते अधिक माणसांच्या मनाला भिडतं. आणि नाटक संपेपर्यंत मनामध्ये खात्री पडते की 100% पुराव्यावर आधारित असलेलं आपल्या पुढचं सादरीकरण आहे. म्हणजे ही जी काही मतं मांडलेली ती 100% खरी आहे, असं लोकांपर्यंत थेट पोहोचवण्यामध्ये हे नाटक यशस्वी झालेलं आहे. अभिनय या अर्थाने अतिशय उत्कृष्ट नाटक आहे. दिग्दर्शन यामध्ये विनायक कोळवणकर आणि आणखी काही त्यांच्या सहकाऱ्यांनी याचं दिग्दर्शन केलेलं आहे, पण प्रमुख विनायक कोळवणकर आहेत.
त्यांचं दिग्दर्शन अतिशय उत्तम आहे. सतीश तांदळे यांचं लेखन अतिशय उत्तम आहे. आणि अर्थातच इतिहासकार इंद्रजित सावंत यांचा यामध्ये अतिशय मोठा वाटा असणारच आहे. म्हणजे हे संपूर्ण स्क्रिप्ट बनताना कदाचित ते त्यामध्ये सहभागी असावेतच. यामध्ये तर फार उत्तम पद्धतीनं त्यांचा सहभाग दिसून येतो आहे. आणि त्यामुळे या नाटकाला एक ऑथेंटिसिटी पण निर्माण झालेली आहे, एक विश्वसनीयता निर्माण झालेली आहे. आणि सब कुछ किरण माने आहे. त्यांनी तर अतिशय अप्रतिम कामच केवळ केलेलं नाही, सादरीकरण फार सुंदर केलेलं आहे. त्यामुळे एक शो म्हणून याची तारीफ करावी तेवढी कमी आहे. आणि मी अतिशय नाट्य परीक्षण दीर्घकाळ मी केलेलं आहे. त्यामुळे मी अतिशय अभिमानानं म्हणू शकतो की घाशीराम कोतवाल नंतर हा मैलाचा दगड ठरणारं नाटक आहे.